केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जालन्याच्या भाटेपुरीतील शेतकरी पुत्राने नेत्रदीपक कामगिरी केली. आकाश पुंजाराम गोरे असं या शेतकरी पुत्राचं नाव आहे. आकाश हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याची परिस्थिती हालाकीची आहे. आकाश हा साधा गरीब आणि होतकरू होय. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आकाश पुंजाराम गोरे या शेतकरी पुत्राने 500वा रँक मिळवला आहे. गावकऱ्यांनी आकाशचं कौतुक करण्यासाठी त्याच्या घरी अलोट गर्दी केली. या रँकनुसार आकाश गोरे IPS अधिकारी होणार असून तो जालना जिल्ह्यातील पहिला IPS अधिकारी असणार आहे. या यशाने जीवनाचं सार्थक झालं असून गोरगरिबांची मदत करण्याची इच्छा देखील आकाश गोरेंनी व्यक्त केली आहे. मला सांगा, तुम्हाला एवढं मोठं यश मिळाले, याच्या पाठीमागं काय कुणाचं म्हणजे योगदान आहे, किंवा तुमचं शिक्षण जे आहे कुठं झाले, प्राथमिक वगैरे काय नाही? माझं प्राथमिक शिक्षण हे गेवराई तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि 11वी लातूरला झाले शाहू कॉलेज. नंतर ग्रॅज्युएशन मी मुंबईला केले KM हॉस्पिटलमध्ये. माझे काही तिथे सिनियर्स होते, त्यांच्या ऑलरेडी सर्व्हिसमध्ये सिलेक्टेड झाले. त्यापासून मला एक इन्स्पिरेशन मिळाली आणि मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार केला. एवढ्या ग्रामीण भागातून तुम्ही आलात आणि तुमचे आईवडील म्हणजे एक साधं घर आहे तुमचं, आणि याच्या एवढा जे प्रवास तुम्ही केला, काय वाटतं बरं तुम्हाला? आज तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं. खूप आनंद आहे, घरचे पण सगळे आनंद आहे. जीवनाचं काहीतरी केलं आहे, सार्थक झाल्यासारखं असं वाटतं. आणि पुढे भविष्यामध्ये गोरगरिबांची, होतकरूंची मदत करण्याची इच्छा आहे. नक्कीच मी माझं काहीतरी योगदान करेन यासाठी, अशी अपेक्षा आहे. तुम्ही आता नवीन यांना काय तुम्ही देणार, मार्गदर्शन करणार किंवा काय सांगणार तुम्ही? जर एक्झामसाठी प्रिपरेशन करायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा फायनल इयरला तुम्ही करू शकता. जेवढं लवकर कराल तेवढं लागण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि आजकाल ऑनलाईन गोष्टी उपलब्ध असल्यामुळे दिल्लीला वगैरे जाण्याची काही गरज नाही, घर बसल्या पण होऊ शकतं हे सांगू. वाटलं होतं तुम्हाला एवढं यश मिळेल? सर, एक मनामध्ये एक इच्छा होती, पण प्रयत्न केले तर यश नक्कीच येईल कोणाला पण. आकाश पुंजाराम गोरेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गेवराईतील शारदा विद्या मंदिर येथे पूर्ण झाले, तर पदवीचे शिक्षण मुंबई येथील KM मेडिकल कॉलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. त्याने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून दिल्ली येथे UPSCची परीक्षा दिली. यात आकाश गोरेने 500वा रँक पटकावला आहे. आकाश हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. अभ्यास करणे हाच एकमेव छंद होता. त्याच्या सततच्या अभ्यासाने मोठा साहेब होईल हेच स्वप्न त्याचे आईवडील उराशी बाळगून होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अखेर आईवडिलांचे स्वप्न आकाशला गौसदी घालून साकार केले. दादा, मला सांगा की लहानपणापासून तू कसा होता, काय नाही, आणि काय वाटतं तुम्हाला आज एवढं यश संपादन केलं? लहानपणापासून ते अभ्यासातच होता सगळ्या गोष्टी. त्याला दुसरं काही नादच छंदच नव्हता अभ्यास. आणि त्याला शिक्षक ते चांगले भेटले होते गेवराईच्या स्पर्धामध्ये यश मिळण्यासारखे म्हणजे. अच्छा, बरं वाटलं होतं का असं, म्हणजे त्याची जिद्दी होता, असं आम्हाला स्वप्न होतं काहीतरी करीन बाबा ह्यो. झालं त्याचं नंतर. का ना तुमचं? पुंजाराम गोरे. ते आज मुलगा आहे, छान वाटतं. एखादा अनुभव सांगा ना लहानपणचा, तिचा कसा अभ्यास करायचा काय नाही? हुशार होता ते, थोडा सुद्धा त्रास देत नाही, इतकं हुशार होता. अच्छा, त्याचे गुणच किती सांगा असेल. बरं काय असं वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं होतं होईन काहीतरी, हुशार आहेच ते, हुशारच असा होता. कलेक्टर होईल असं वाटलं होतं का? एवढं बी वाटलं नव्हतं. आज कसं वाटतंय मला? छान वाटायला लागले. आकाश पुंजाराम गोरेच्या यशाबद्दल त्याचे देशभरातून कौतुक होत आहे. OBC संघर्ष योद्धा, OBC नेते नवनाथाबा वाघमारे यांनी भाटेपुरी गावात जाऊन आकाश गोरे यांच्या आईवडील व भाऊ यांच्या सहकुटुंबियांची भेट घेतली. वाघमारे यांनी आकाश गोरेसह त्यांच्या आईवडिलांचा सत्कार केला आहे. आकाश गोरेच्या यशाने गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, इतरांना नवी दिशा मिळेल, असंही नवनाथाबा वाघमारे यांनी म्हटले. यावेळी भाटेपुरी ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सूर्या 20 मराठी, जालना.
हा मला सांगा की आता गोरेंनी जे यश मिळवलंय, तुम्ही आज त्यांच्या घरी परिवारांना सदिच्छा भेट दिली, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? खरं तर आज हे गोरेसारखे तरुण IAS एकदम सामान्य कुटुंबातले, त्यांचे वडील कुठेतरी एक सेक्रेटरी म्हणून गट सचिव म्हणून काम पाहत होते आणि अशा गट सचिवाचा मुलगा आणि एक अतिशय ग्रामीण आणि दुर्गम भागातील या भागामध्ये कुठलाही विकास नाही. खरं तर हे भाटेपुरी गाव असं परिस्थिती त्याची की ते जालना तालुक्यात येतं, परंतु मतदारसंघ घनसावंगी आणि लोकसभा मतदारसंघ परभणी, त्यामुळं हा दुर्लक्षित गाव आहे. या गावामध्ये खरं तर हे कुठेतरी गावकऱ्यांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या गावाचा नक्कीच येणाऱ्या काळात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की या गावामध्ये एक IAS तरुण जन्माला आला आहे आणि यांच्या माध्यमातून या गावातील तरुणांना सुद्धा नक्कीच नवी दिशा मिळेल, कारण की यांच्या मार्गदर्शनाने यांच्या कुठेतरी यांची प्रेरणा घेऊन या गावामध्ये नवीन तरुणांना सुद्धा कुठेतरी अभ्यास करायला उत्साह निर्माण होईल. यातून काहीतरी अधिकारी कर्मचारी या गावातून अनेक घडल्याशिवाय राहणार नाही, हे असं मला या आजच्या यांच्या भेटीतून, यांच्या बोलण्यातून, आणि त्यांनी सुद्धा गोरे यांनी सुद्धा सांगितलं किंवा इथून पुढं त्यांची सुद्धा इच्छा आहे किंवा सामान्य गोरगरिबांच्या लेकरांना कुठेतरी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, कारण ते सुद्धा स्वतः गरिबीतून आले, त्याच्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे आणि नक्कीच ते गरिबींच्या तरुणांना कुठेतरी मार्गदर्शन सल्ला देण्याचं काम करतील. आणि आजकाल सल्ला आणि मार्गदर्शन असल्याशिवाय आपण कुठं जायचं, कोणत्या फील्डमध्ये जायचं हे आपल्याला कळत नाही, परंतु सल्ला आणि मार्गदर्शन चांगलं मिळालं तर नक्कीच या म्हणजे तरुण घडवल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं.